आत येऊ का? ये ये ये. विठाई आले आले. हा हा घे. आता इथे काम पकडलंय ना, तर तुला जेवणाचा डबा द्यायला यायला जमायचं नाही मला. तू असशील तिथं डबा घ्यायला परत ये. हा बरं बरं, घरचं जेवण असलं म्हणजे झालं. ही तुझी होती ना ती पिशवी? वय जेवणाचा डबा देते ना 2 वर्षापासून. त्याचे घरचे ना तिकडे सांगलीला असतात. नाही ते ठीक आहे, पण कसं आहे माहिती आहे, आणि काय आहे ना, मला काम आहेत आतमध्ये है ना, मी जाते. सासूबाई कसं सिद्ध करणार आहे? बॉम्बला तिच्या मधल्या मधले नेकलेस मिळाला त्या वॉचमनला, मजा यायची. सासूबाईंना सांगायला हवं. यायला लागले म्हातारीला. कट काय करते फोन? ते महत्वाचं सांगायचं मला. काय करू यार, काम करतो वॉचमनच्या मागे जातो आणि पिशवीत खेचून आणतो. नाही मी आता कोणाचं काही ऐकणार नाहीये. काय आहे ना ते आता थांब रे बाबा. मला इथे सोक्ष मोक्ष लावायचंय. फार महत्वाचं काम आहे माझं. गप. थोडं सावकाश बोला, थोडं समजून घेऊन बोला. विठे, ए विठे. काय झालं आजीबाई? काय झालंय आजीबाई? तोंड उचकडून वर मलाच विचारायला लाज नाही वाटत तुला? पहिलं त्या पोरीचा नेकलेस दे, नाही तर पोलिसात देई ना तुला. कंचा नेकलेस कुणी घेतलाय? मला काय ठाव नाही. काय बोलतात मी, कळत नाही मला. काहीच कळत नाहीये नाही तुला? अशी ग नाटकं जमतात तुला? तुला काय वाटलं माझ्या सुनेचा हार घेशील आणि सहज सुटशील? इतक्या विश्वासाने तुला कामावर ठेवली मी, आणि तू दुसऱ्याच दिवशी हात साफ केलास. चांगलीच पटायतेस की ग चोऱ्या करण्यात. चल मुकाट्याने हार दे तिचा परत, नाहीतर आज तुझी हाडं खिळखिळी होतीला. चोरटी कुठली. तुम्हाला पण असं वाटते? नाही विठाई, खरं तर मलाही हे सगळं पटत नाही. पण नेकलेस हरवला एवढं नक्की. पटत नाहीये? तिच्याशिवाय घरात दुसरं कोणी बाहेर चालवतं? हा? तू आंघोळीला गेलीस तेव्हा नेकलेस होता, येऊन बघितलंस तेव्हा नेकलेस गायब होता. मग कोणी घेतला? हा? कोणी घेतला सांग ना. आजी चोरी चालणार का घालू माझ्यावरती? मी गरीब असले तरी चोर नाही ह्याची. मी तिला शपथ घेऊन सांगते, मी चोरी नाही केली. बस विठ्ठलाची शपथ घ्यायची, नाटकं करायची नाही का? चांगली ओळखून आहे मी तुझ्यासारख्या लोकांना. ओठात हरी आणि हाताने चोरी. फार हुशार असता तुम्ही लोक. मी माझ्या लेकीची, मी कृष्णाची शपथ घेऊन सांगते, मी नेकलेसला हात पण लावणार नाही. चोरायचा तर प्रश्नच येत नाही. अगं तू काय ग घेणारच खोटी शपथ पोराची. स्वतःच कातडी वाचवायला तू असं काही करशील? आजी तुम्ही पण आई आहात ना, स्वतःची कातडी वाचवायला तुम्ही घ्याल का आपल्या पोराची शपथ? हाच तर तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे ना. दुसऱ्याच्या धनाकडे असं डोळे वटारून बघत नाही मी तुझ्यासारखं. आजी माझी तर झडती घ्या माझी. बघा माझ्या पिशवीत काय व्हायचं तो सोक्ष मोक्ष होऊ द्या आधी. जा ग ये जा, तिच्या पिशवीची झडती घे जा. जा. आता काय चालवलंयस हे? प्लीज असं करू नका. अहो विचित्र आहे सगळं. विचित्र ते विचित्र, पण शोधा माझी बाई. काय व्हायचं तर सोक्ष मोक्ष होऊच दे. नाही विठाई, मला नाही जमणार. का? का नाही जमणार? चोराची झडती घ्यायला नको? चला ते घ्या माझ्या पिशवीची झडती. चला ने हात ने तिला आणि दाखव. हा सूर्य आणि हा जयद्रथ. बघा इथं माझं समजा सामान बघा.
बघा, तुम्ही बघून घ्या. समजा सामान बघा माझं. हे बघा, हे बघा, बघा. समजा सामान बघा. हवा तर माझ्या कपड्याची झडती घ्या बस. मिठाई ताई, गरीब असलं ना तरी स्वाभिमान आणि प्रामाणिकपणाला ऐकून नाही खाल्ला आम्ही. तुम्ही पैसे वालातून गरीबाला काय वाटेल तर बोलाल का? ताई, तुमच्याकडे काम कशासाठी करते? 5 वर्ष झाली या एरियात काम करते आहे. कशासाठी? पोरीला शिकवण्यासाठी. आज जो दिस माझ्यावर आला तो तिच्यावर येऊ नये म्हणून. तिला विक्राची शाळेत घालता यावं म्हणून. विक्राची शाळेची फी परवडत नाही मला, पण तरी मी तिला साहेबी थाटात जगवायचंय मला. माझा नवरा 12-12 तास काम करतो. चोरी करूनच पोरीला वाढवायचं होतं तर कशाला करतो एवढी बरोबर आम्ही? हा, कशाला हवे ते पैसे बेईमानीचे? नको मला. माझा बा सांगायचा, मिठाई काय बी कर पण लबाडीचं काम करू नको. बघ ते मला तोंड दाखवायचंय उद्या. काय जबाब देणार मी? माझा पण असा पापी नाही झाला ताई अजून. राज्य काय घडलंय ना ताई? मिठाई अहो, आमच्या घरातल्यांना तुमच्यावर हे असे आरोप करून काय आनंद नाही होते, पण आपलंही दुर्दैव. माझा नेकलेस हरवायला आणि तुम्ही माझ्या खोलीत यायला एकच गाठ पडली. आता ह्याला आपण तरी काय करू शकतोय? मला काही माहित नाही ताई. मी माझ्या पोरीची शपथ घेते, मी हा हार चोरलेला नाही. परमेश्वरा, कसली परीक्षा बघतोयस तू? गपरे, इतका वेळ लागला त्या अर्थी नेकलेस सापडला असणार. मी बघून येते. थांबा, नंदाला येऊ देत. आई शपथ, मी यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तर या आपल्याच धुंकीत. आता तर बोंबलूनच सांगावं लागेल. सासूबाई, वृंदाला नेकलेस सापडला नसणारच, कारण की मगाशीच विठाईने एक पिशवी जेवणाची म्हणून वॉचमनला दिली. बाबा, मिठाईकडे नेकलेस नाहीये. कसा असणार? कारण तुम्ही तो वॉचमनला नाही का दिला डब्याच्या पिशवीतून? इथे लोकांकडे जाऊन बंगल्यात कामं मागायची, मग गोड गोड बोलून साखर पेरणी करून त्या बंगल्यातल्या माणसांची मन जिंकायची आणि नंतर हात साफ करायचा आणि मग तो ढापलेला माल डब्याच्या नावाखाली बंगल्याबाहेर पाठवायचा आणि मग तो विकायचा आणि तो मस्तपैकी त्याचा रोकडा कमवायचा. होय की नाही? हा, ते काही नाही. तुम्ही पोलिसांना फोन लावा, हिला आणि त्या वॉचमनला त्या पोलिसांच्या ताब्यात. तुम्ही जरा शांत व्हा. विठाई, हे आम्हाला काही करायचं नाहीये, आम्हाला हे आवडतही नाहीये. तुम्ही चुकून जर हार घेतला असेल तर तो देऊन टाका, म्हणजे मग आपण हे सगळी गोष्ट विसरून जाऊयात. विसरून जाऊ का? चोरी केली ना तिने, मग द्या ना पोलिसात. तुम्ही जर असं केलं तर ती मोकाट सुटणार आणि मग 10 घरामध्ये चोरी करणार ती मोकळी. विश्वास ठेवा माझ्यावरती. मी चोरी आता काय पूर्ण आयुष्यभर तरी 5 पैशाची मी चोरी नाही केली. नाटक बंद करा, बंद कर तुझी नाटक. पहिला पोरीचा नेकलेस आहे परत. मी नाही घेतला तर कुठून देऊ? माझी पोरगी ना लहान आहे. आम्ही लोक जीवापेक्षा जास्त आबरूला जपतो. माझ्या नवऱ्याला कळलं ना माझा जीव गेलो तो. ए ए ए, तू आणि तुझा नवरा काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला, पण आधी त्या पोरीचा नेकलेस दे, नाहीतर नवऱ्याच्या आधी ते पोलीस तुझी हाडं खिळखिळी करतील. आदेव, हा, या या, या. विठाई, अगं तू दिलेल्या पिशवीमध्ये आहार होता.
मला माहिती आहे हा सोन्याचा नसेलच, पण तू शोधत बसेल म्हणून मी लागलीच परत घेऊन आलो. अरे विठाई, काय झालं? का रडतेस तू? सुवर्णाताई, हॉलमध्ये काहीतरी गडबड चालू आहे. तुम्हाला माहिती आहे काय झालं ते? नाही ग, काय झालं असेल? वृंदाने परत आई विरुद्ध कारस्थान नसेल ना केलं? हो, मलाही असंच वाटतंय. जाऊन बघूयात का? चला चला. बघितलं ना, मी म्हंटल तो तसंच झालं की नाही. रॅकेट असतं या लोकांचं. म्हणजे हिनी हा हार चोरला आणि पिशवीत घालून त्याला दिला. काय मिठाई, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला. तुम्हाला चूक कबूल करण्याची एक संधी दिली होती, पण तुम्ही चूक कबूल केली नाही. आता तुम्हाला पोलिसात देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. नाही, माझ्या विश्वास ठेवतो. मी चोरी नाही केली साहेब, मी चोरी नाही केली साहेब. कोणाला मी विचारायचं बंगल्यामध्ये, मी कधी मी चोरी नाही केली. एका पैशाला कधी हात पडले लावला साहेब. साहेब विचारा कोणाला पण, याला विचारा साहेब, कधी कधी चोरी नाही केली साहेब. साहेब मी नाही केलं साहेब, मला माफ करा साहेब. साहेब ना काळ ग माझ्यावरती साहेब. अगं हा हार तिने चोरला मावशीच्या खोलीत ना? आईंच्या खोलीतून नाही, माझ्या खोलीतून. अगं पण मगाशी मी हाच हार मावशीच्याकडे पाहिला होता. तिने स्वतःच्या हाताने तो कपाटात ठेवला होता. बाबा एक मिनिट. मिठाई, मला माफ करा साहेब. ठीक आहे, तू चल माझ्या बरोबर. तूही चल ग. तुम्हाला बोलवलंय. काय झालं? माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी नाही फिरलं म्हणजे मिळवलं. अंकल तो नेकलेस नाहीये. सकाळी नक्की तू कांताला नेकलेस तिथे ठेवताना पाहिलंस? हो, म्हणजे जेव्हा मी या रूम मध्ये आले होते ना, तेव्हा मावशी नव्हती आणि ती आली तेव्हा तिच्या हातात तो नेकलेस होता. मी तिला स्वतःच पाहिलं कपाटात ठेवताना तो नेकलेस, पण तो तिकडे आता नाहीच आहे. तू माझ्या कपाटाच्या इथे काय करतेस? काय
काय ग काय विचारते? शर्मिष्ठा समोर सकाळी कपाटात ठेवलेला नेकलेस तू कुठे ठेवलायस आता? नाही मी नाही ठेवला. तिचा काहीतरी गैरसमज होतच. अहो अंकल, मी खोटं बोलत नाहीये. हा तोच नेकलेस आहे जो मी मावशीकडे पाहिला होता. तो प्रसादने वृंदासाठी घेतला होता. तो विसरणं अशक्यच आहे माझ्यासाठी. हा काय प्रकारे कांता? तुम्ही माझ्यावर काय संशय घेताय? मी काहीही केलेलं नाही. अहो वृंदा आंघोळीला गेली तेव्हा तो नेकलेस तिने बेडवर ठेवला होता. तेव्हा कोण आलं तिथे रूम मध्ये? विठाई. त्यानंतर नेकलेस गायब झाला. म्हणजे तुम्ही मला काय विचारताय? एक मिनिट आई, मी आंघोळीला जाताना नेकलेस बेडवर ठेवून गेले होते, तुम्हाला कोणी सांगितलं? तूच म्हणाली. मी हो मी कधी बोलले आई तुम्हाला? मी ही गोष्ट फक्त बाबांना सांगितली होती. मी बाबांना सांगितल्यानंतर तुम्ही माझ्या खोलीत आला? नाही हो नाही असं नाहीये. शर्मिष्ठा मला तू जरा बाहेर. कांता, वृंदाचा नेकलेस तू चोरलास आणि विठाबाईंच्या पिशवीत ठेवलास, हो की नाही कांता? कांता, हो की नाही? तो नेकलेस कांता!